नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खमंग खुसखुशीत अशा रताळ्याच्या पुऱ्या करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी या ठिकाणी अर्धा किलो रताळं उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 जायफळ घेतलेला आहे आणि या ठिकाणी हा जो रताळ्याचा खीस आहे तो मोजून त्यानुसार आपण त्याचा निम्मा म्हणजे 2 वाट्या जर खीस असेल तर 1 वाटी त्यामध्ये गूळ घालणार आहोत। तर आपण रताळे खिसायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी या खिसणीवरती अशी रताळी खिसून घ्यायची आहेत, कारण काय काय रताळ्यामध्ये धागे असतात, ते धागे यामध्ये जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी आपल्याला ही रताळी अशी किसून घ्यायची आहेत। तर जी सगळी रताळी किसून झालेली आहेत, हा साधारणतः त्याचा जो या ठिकाणी पल्प आहे तो 2 वाट्या झालेला आहे। त्यामध्ये मी हा खिसलेला गूळ या ठिकाणी 1 वाटी घालत आहे। तर हा गूळ यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। या मॅशरने किंवा या ठिकाणी तुमच्याकडे जे काय साहित्य असेल त्याने हा गूळ याच्यामध्ये एकदम विरघळून घ्यायचा आहे। रताळी थोडीशी गरम असतील तर गूळ लगेच आपोआप त्याच्यामध्ये बारीक होतो। या ठिकाणी गूळ विरघळण्यासाठी मी एका कढईमध्ये गूळ आणि रताळाचा या ठिकाणी रताळं शिजवलेली एकत्र केलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मी तूप घालत आहे आणि ह्याला एकजीव करून घेत आहे। तर इथे आपला गूळ सगळा या रताळ्यामध्ये विरघळलेला आहे। याच्यामध्ये मी आता जायफळ किसून घालत आहे। कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळचा फ्लेवर छान येतो। यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालत आहे। गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर त्याला अतिशय छान अशी चव येते। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ 2 टेबलस्पून घालायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 2 टेबलस्पून बेसनचं पीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाच्या आणि बेसनच्या पिठामुळं आपल्या या पुरीला चांगला कुरकुरीतपणा येतो। यामध्ये जसं लागेल तसं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, एकदम सगळं करायचं नाही, त्याचा अंदाज बघूनच करायचा आहे। तर इथे मला या 2 वाट्या रताळ्याच्या खिसासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तर असा घट्ट असा आपला हा गोळा तयार झालेला आहे। याला 5 मिनटं या ठिकाणी ठेवायचं आहे झाकून। इथे 5 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या या पिठाचे छोटे छोटे असे चपातीचे आहे जे गोळे करून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मी एक गोळा घेऊन त्याची मोठी चपाती किंवा पोळी लाटून घेणार आहे। एक चपाती लाटून घेतलेली आहे, त्याच्यावर मी ही खसखस अशी लावून त्याला लाटण्याने हलक्या हाताने या ठिकाणी असं हलक्या हाताने लाटणं फिरवून घेणार आहे आणि या डब्याच्या टोपणाच्या साह्याने छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहे। ते बघू शकता तुम्ही। सगळ्या या ठिकाणी ह्या पुऱ्या एका ताटात काढून घेत आहे आणि अशा सगळ्या मी पुऱ्या करून घेत आहे। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये अशा या पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत। काही ठिकाणी याला घाऱ्यासुद्धा, रताळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हटलं जातं। तुम्ही इथे बघू शकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे। याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे। मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे याला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता
की आपली ही रताळ्याची पुरी एकदम छान आणि एकदम मऊसूत अशी झालेली आहे आणि कलरही किती सुंदर आलेला आहे बघा. तुम्ही अशा रताळ्याच्या पुऱ्या करून बघा आणि मला कमेंटद्वारे कशा झाल्यात ते सांगा. आणि तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.